श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्ये संबंधी असणार आहे, कारण उद्या आहे अमावस्या। उद्याची जी अमावस्या आहे तिला ज्येष्ठ अमावस्या देखील म्हटलं जातं आणि दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं। तर बघा, आता ही जी अमावस्या आहे तिचा प्रारंभ आजच म्हणजेच मंगळवारी सायंकाळी 7 वाजता होत आहे। तर ही अमावस्या उद्या म्हणजेच बुधवारी 25 जून 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे। 4 वाजून 1 मिनिटांपर्यंत असणार आहे। आता प्रत्येक कॅलेंडरमध्ये 2 ते 3 मिनिटांचा फरक हा असतोच, त्याचा काहीही फारसा फरक पडत नाही, हे लक्षात घ्या। आता उगवत्या तिथीनुसार जर विचार केला तर अमावस्येचे जे काही उपाय आहे, ज्या काही सेवा आहे किंवा जे दानधर्म केलं जातं ते सगळं काही आपल्याला उद्याच करायचं आहे, म्हणजेच 25 तारखेला करायचं आहे। आता हे लक्षात आलं असेल तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे हे देखील आपण जाणून घेऊया। बघा, अमावस्येच्या दिवशी कुठली कामं करावी या बाबतीतला जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नसेल बघितला तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ आवर्जून बघा। तशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये करा। तुम्हाला 3 ते 4 महिन्यांमध्ये सकारात्मक असा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते खास पितृदोषासाठी आणि वास्तुदोषासाठी असणार आहे। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये विविध अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, पण मग त्याचं मूळ कारण काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही। मग बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये एखादा मोठा वास्तुदोषही असू शकतो किंवा पितृदोष देखील असू शकतो। आता वास्तुदोष म्हटलं तर बऱ्याचदा आता आजकालची जी घरं आहे ती वास्तुशास्त्राला अनुसरूनच बनवली जातात, पण तरीही वास्तुशास्त्राला अनुसरून जरी घर बनवलं तरीही छोटे मोठे वास्तुदोष आपण स्वतः निर्माण करत असतो। आणि म्हणूनच हे जे दोष आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं गरजेचं आहे, आणि हे उपाय वेळोवेळी करणं किंवा दर अमावस्या पौर्णिमेला करणं देखील बंधनकारक आहे। त्यासोबतच पितृदोषाचं निवारण करण्यासाठी देखील अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो। म्हणून पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर निश्चितच पितृदोषासाठी आपण अमावस्येच्या दिवशी उपाय करायला हवे, कारण पितृदोष वास्तुदोष आपल्याला अडचणींचा सामना करायला भाग पाडत असतात। म्हणूनच आर्थिक अडचणी किंवा शारीरिक अडचणी, मानसिक अडचणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपण उपाय करणं गरजेचं आहे। तर बघा, उद्या आपल्याला उपाय काय करायचे आहे हे जाणून घेऊया। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहे, एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे भात। दही आणि भात, आता दही भात म्हटलं तर दही भाताचे विविध प्रकारचे उपाय पौर्णिमेच्या दिवशीही केले जातात आणि अमावस्येच्या दिवशी देखील केले जातात। तर अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहे ते तुम्ही आता जो काही तुम्हाला टाइम सांगितलेला आहे, म्हणजे काय तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अमावस्या आहे, तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही कधीही करू शकतात। शक्यतो 12 वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा, नाही शक्य झालं तर थोडंफार इकडे तिकडे झालं तर हरकत नाही। आता दही आणि भात तुम्हाला उपायासाठी लागणार आहे, पण हा जो भात आहे तो तुम्हाला सेपरेट शिजवायचा आहे, म्हणजे आपण जो खाण्यासाठी भात बनवतो त्यामध्ये न घेता वेगळा शिजवायचा आहे। जेवढा तुम्हाला उपाय करायचा आहे तेवढाच तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि तेवढाच भात बनवायचा आहे। भात बनवताना त्यामध्ये तेल मीठ काहीही टाकायचं नाही। आता आपण स्वतःसाठी जेव्हा खाताना भात बनवतो तेव्हा 3 ते 4 पाण्याने धुवून घेतो, तसं इथे करायचं नाही। एकाच पाण्याने धुवायचा किंवा डायरेक्ट तुम्ही शिजायला टाकला तरीही चालणार आहे। आणि उपायासाठी जो भात आपण घेत असतो तो साधारणतः 1 मूठ आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यावरती घ्यायचा नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हा तांदूळ मोजून घ्यायचा आहे। आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा ते सांगते। तर या ठिकाणी तुम्हाला दही भाताचे 4 ते 5 उपाय सांगत आहे। हे 4 ते 5 उपाय वास्तुदोष आणि पितृदोष दोघांसाठी आहे। यापैकी जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते करा। सगळे करणं शक्य झालं तर सगळे करू शकतात। एका वेळेस तुम्ही 2 ते 3 उपाय करू शकतात। फक्त नियम इतकाच आहे की उपाय करताना आपला विश्वास असायला हवा। आपण श्रद्धेने जेव्हा एखादी गोष्ट करतो, विश्वासाने करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं जे काही फळ आहे ते मिळत असतं। त्यामुळे विश्वास खूप महत्त्वाचा आहे। आता भात बनवून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे दही भाताचे उपाय करायचे आहे तेवढ्यासाठी तुम्ही थोडा थोडा भात वेगळा काढून घेऊ शकता। जर तुम्हाला एकच उपाय करायचा असेल तर तुम्ही संपूर्ण भात एका वेळेस घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। आता पहिला जो उपाय आहे तो खास आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी करायचा आहे। तर काय करायचं, छोटीशी गौरी घ्यायची। गौऱ्या म्हटलं तर तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानातही आता आजकाल मिळतात। बिस्किटासारख्या छोट्या छोट्या गौऱ्या बनवलेल्या असतात, ते तुम्ही घरी घेऊन यायच्या आहे। थोडीशी गौरी पेटवायची आहे। पेटवल्यानंतर त्यावर थोडासा दही भात शिंपडायचा आहे। आता हे शिंपडत असताना पित्रांचं स्मरण करायचं आहे। ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणत राहायचं आहे, किंवा पितृसूक्त पितृस्तोत्र देखील तुम्ही वाचू शकतात। आणि हे जे
तुम्ही गौरी पेटवलेली आहे त्यामध्ये थोडासा दहीभात टाकायचा आहे। आता असं केल्याने काय होतं की हा दहीभात आपण जेव्हा त्या गौरीवर अगारी त्याला म्हटलं जातं त्यावर आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्याचा जो वास आहे तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि आपले पित्र सुखावले जातात। त्यामुळे हा उपाय तुम्ही पित्रांसाठी करायचा आहे। मनोमन आपल्याकडून झालेल्या चुकांची पित्रांकडे माफी मागायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देखील विनवणी करायची आहे। हा उपाय अगदी सोपा आहे। हा उपाय झाल्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो देखील पितृ शांतीसाठी किंवा पित्रांसाठीच आहे। तर तुम्हाला दही भात कावळ्यांसाठी ठेवायचा आहे। गच्ची असेल, तुमची गॅलरी असेल किंवा अंगणामध्ये जरी ठेवला तरीही चालणार आहे। थोडासा दही भात घ्यायचा आणि कावळ्यासाठी ठेवायचा। शक्यतो दक्षिण दिशेला ठेवा। दक्षिण दिशेला का बरं, तर बघा दक्षिण दिशा ही पित्रांची मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे। दही भात ठेवण्यापूर्वी खाली आपल्याला पाण्याने गोल आकार काढून घ्यायचा आहे। आता जसं आपण चौकोन नैवेद्य दाखवताना करतो ना तशाच पद्धतीने पण गोल काढायचा आहे, वर्तुळ काढायचा आहे आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा आहे दही भाताचा। त्यानंतर पित्रांचं स्मरण करायचं, पित्रांना सांगायचं की तुमच्यासाठी मी हा दही भात ठेवलेला आहे, त्याचा स्वीकार करा, माझी जी काही चूक झालेली असेल मला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद द्या, अशा पद्धतीने प्रार्थना करायची आणि त्या ठिकाणी दही भात ठेवून द्यायचा। आता पुढचा जो उपाय आहे तो वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आहे। या उपायासाठी देखील तुम्ही दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या ज्या 4 दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि 4 उपदिशा म्हणजे 8 दिशांना थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे। तुमचं टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर व्यवस्थितरित्या ठेवू शकतात, गॅलरी असेल तर एकाच ठिकाणी ठेवलं तरीही चालणार आहे, किंवा अंगण असेल, आजूबाजूला घराच्या अवतीभोवती जागा असेल तर प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं ठिकाणी तुम्हाला तो दहीभात ठेवून द्यायचा आहे। म्हणजे 8ही दिशांना अशा प्रकारे तुम्हाला दहीभात ठेवायचा, जेणेकरून प्रत्येक दिशेकडून येणारी जी निगेटिव्हिटी आहे किंवा जी नकारात्मकता आहे ती तो दहीभात खाऊन तृप्त होणार आहे आणि आल्या पावली माघारी जाणार आहे। त्यामुळे वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही हा देखील उपाय करू शकतात। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आहे। तो कशा पद्धतीने करायचा, तर दहीभातच घ्यायचा आहे। तो दहीभात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणजे एखादी पत्तरवाळी किंवा एखादा पेपर किंवा द्रोण असेल तर त्यामध्ये हा दहीभात घ्यायचा, आपल्या संपूर्ण घरभर फिरायचं आणि घरामध्ये फिरत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा की जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडत आहे आणि घरातलं वातावरण हे आनंदमयी होत आहे, अशा पद्धतीने सकारात्मक भाव ठेवून प्रार्थना करायची। त्यानंतर मुख्य दरवाजावर जायचं। मुख्य दरवाजावर गेल्यानंतर हा दहीभात आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा। 7 वेळेस म्हणजे जसं मुख्य दरवाजाचा वरचा जो टोक आहे तिथून ते खालपर्यंत उंबरठा पूर्णपणे तो दरवाजा आपला कव्हर होईल अशा पद्धतीने 7 वेळेस तो दहीभात फिरवायचा आहे। आणि त्यानंतर हा दहीभात एखाद्या मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे, झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे, जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा पद्धतीने ठेवायचा आहे। कारण दहीभात म्हटलं तर एक प्रकारचं अन्न आहे, त्यावर कुणाचाही पाय पडता कामा नये, त्याचा अपमान होता कामा नये, म्हणून ही काळजी घ्यायची आहे। झाडाखाली ठेवला व्यवस्थित तर कुत्र मांजर येऊन ते खाऊन घेतील किंवा मुंग्या वगैरे खाऊन घेतील, अशा पद्धतीने तो दहीभात ठेवायचा आहे। याने आपल्या घराची दृष्ट काढली जाते असं म्हटलं जातं। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो खास आपल्या घरातील आजारपण म्हणा किंवा सतत अडचणी निर्माण होतात त्यासाठी करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आग्नेय कोपऱ्यात दहीभात ठेवायचा आहे। आता तुमच्या घराची वास्तुशांती झालेली असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुषाची देखील स्थापना केलेली असेल, या वास्तुपुरुषासाठी आपल्याला दहीभात ठेवायचा आहे। मनोभावे वास्तुपुरुषाला प्रार्थना करायची, कारण वास्तुपुरुष आपल्या घराचं रक्षण करत असतो आणि म्हणूनच वास्तुपुरुषासाठी दहीभाताचा नैवेद्य आपल्याला आपल्या आग्नेय कोपऱ्यात ठेवायचा आहे। आता तुमच्या घरात जर वास्तुपुरुष असेल तर तुम्हाला दिशा माहिती आहे, पण ज्यांच्या घराची वास्तुशांती झालेली नाही, जे भाड्याच्या घरामध्ये राहत आहे, तर अशांनी फक्त आग्नेय कोपऱ्यात तो दहीभात ठेवायचा। डोळ्यासमोर भाव आणायचा की इथे वास्तुपुरुषाची स्थापना आहे आणि अशा पद्धतीने वास्तुपुरुषाला प्रार्थना करून दहीभात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे। आता इथे दहीभात ठेवल्यानंतर थोड्या वेळाने एका तासाभराने तो दहीभात उचलून घ्यायचा आणि पक्ष्यांसाठी गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये अंगणामध्ये ठेवून द्यायचा। अशा पद्धतीने 5ही उपाय तुम्हाला दहीभाताचे करायचे आहे। यापैकी एकही उपाय अवघड असा नाही, प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे, अशाच प्रकारचे उपाय या ठिकाणी सांगितलेले आहे। तर निश्चितच तुम्ही हे उपाय करून बघा। तुम्ही जर कंटिन्यू हे उपाय दर अमावस्या पौर्णिमेला सलग 6 महिने केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।